राज्यातल्या महायुती सरकारने नुकतंच 1 वर्ष पूर्ण केलं आहे. वर्षभरात सरकारने केलेल्या मूल्यमापन एकीकडे होत असताना या सरकारच्या काळातल्या एका कामगिरीची सुद्धा आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संसदीय संकेत डावलण्याचे. लोकशाहीत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या विरोधकांच्या आवाजाला स्थान न देण्याची कामगिरी ही महायुतीचं सरकार करतंय असा आरोप त्यांच्यावर होतोय. गेल्या वर्षभरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशनं पार पडलीत. आता नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन या सरकारच्या काळातलं 4थं अधिवेशन आहे. पण या काळात अजूनही विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते यांची नियुक्ती ही करण्यात आलेली नाही. या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला 5वी बहुमत मिळालं आणि विरोधी महाविकास आघाडीचं पाणीपत झालं. विरोधातल्या एकाही पक्षाला 10% जागा मिळाल्या नसल्याचं कारण सांगत सरकार आत्तापर्यंत विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यासाठी टाळाटाळ करतोय. आता तर या मुद्द्यावर युती सरकार सराईतपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींकडे बोट दाखवते आणि अध्यक्ष सभापतींनी त्यावर मौन बाळगल्याचं पाहायला मिळते. आता अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधिमंडळ आणखी 4 वर्ष विरोधी पक्षनेत्याच्या शिवाय राहणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. पण विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याबाबत तिथले नेमके नियम आणि संकेत काय आहेत? संसद आणि राज्य विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षाकडे सदस्य संख्या नसताना सुद्धा नेमकं काय घडलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या परिस्थितीत काय होऊ शकतं? पाहूयात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. लोकशाही व्यवस्थेत एखाद्या सभागृहात वर्षभरापासून विरोधी पक्षनेता नसणं हा एका अर्थाने संसदीय कामकाजाच्या दृष्टीने निर्माण झालेला पेच मानला पाहिजे. तो सोडवण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांनी समन्वयाने तोडगा काढायला हवा, पण तसं मात्र राज्यात होताना दिसत नाही. खरं तर विरोधी पक्षनेतेपद हे केवळ राजकीय पद नाहीये. सरकारवर नियंत्रण ठेवतानाच निर्णय प्रक्रियेत समतोल राखणं आणि प्रसंगी सरकारला जाब विचारणं ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे हे पद इतका काळ रिक्त असणं ही स्थिती राज्यासाठी गंभीर मानली जाते आहे. राज्य विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबतीत सुद्धा सरकार 10% सदस्य संख्येच्या कथित नियमावर बोट ठेवते. पण त्यासाठी पाळल्या जाणाऱ्या संकेतांना याकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करताय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. खरं तर गेल्या वर्षभरापासून विधानसभेत पर्यायाने राज्याला विरोधी पक्षनेताच नाहीये. राज्यात महायुतीला 230 जागांचा प्रचंड बहुमत मिळालं. एकट्या भाजपाला 132 जागा मिळाल्या. आता ज्या सदस्य संख्येच्या आधारे विरोधी पक्षांना हे पद देता येत नाही असं सांगितलं जाते, ती संख्या नेमकी किती आहे ते सुद्धा बघूयात. आता विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा विधानसभेत मिळालेल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या म्हणजे 280च्या 10% म्हणजे किमान एकूण किती सदस्य असले पाहिजेत असं सांगितलं जाते. आता विधान परिषदेच्या विरोधी नेत्यांसाठी सुद्धा 10% सदस्य संख्या गरजेची असल्याचा दावा केला जातोय. सध्याच्या स्थितीत विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधातल्या एकाही पक्षाकडे ही संख्या नाहीये. त्यामुळे याच गोष्टीवर बोट ठेवून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचं बोललं जाते. आता विरोधी पक्षनेत्यासाठी 10% सदस्य संख्या असलीच पाहिजे असा दावा केला जातो. पण त्याला दबाव अशासाठी म्हणायचं की असा कुठलाही लिखित किंवा संविधानिक नियम नसल्याचं सांगितलं जाते. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेत सुद्धा असेच दावे करून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. पण 10% सदस्य संख्येचा कथित नियम लोकसभा अध्यक्षांचे अधिकार क्षेत्र आणि संसदीय प्रक्रियेशी संबंधित विषय मानून न्यायालयाने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केलाच नाही. पण सीबीआयचे संचालक निवडण्याची समिती किंवा लोकपाल निवडीची समिती असेल अशा विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता असलेल्या वैधानिक समित्यांवर सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश करण्याचे निर्देश मात्र दिलेले होते. संविधानाचे अभ्यासक आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस PD आचारी यांनी सुद्धा 10% सदस्य संख्या आवश्यक असल्याचं दाव्याचं खंडन केलं होतं. विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद आहे. त्या पदाची नेमकी व्याख्या, अधिकार, वेतन आणि भत्ते याविषयीची तरतूद 1970 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या कायद्यात करण्यात आली आहे. सभागृहातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा सदस्य असलेला आणि अध्यक्ष किंवा सभापतींनी मान्यता दिलेला नेता हाच विरोधी पक्षनेता असतो अशी व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये कुठेही 10% सदस्य संख्येची अट घालण्यात आली नाही असं आचार्य यांनी म्हटले. आता 10% सदस्य संख्येचा संविधानिक नियम किंवा कोर्ट नसेल तर ती आली कुठून असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मागे जावं लागतं. त्यावेळी विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी किमान 10% जागा असाव्यात अशी प्रथा केंद्र सरकारने लागू केल्याचं सांगितलं जातं. पुढे 1970 मध्ये विरोधी पक्षनेत्याला कायदेशीर दर्जा मिळाल्यावर ती प्रथा रूढ झाली. पण त्या प्रथेला अधिकृत नियम म्हणून मान्यता मिळाली नव्हती.
असं असेल तर महाराष्ट्रात कोणत्या आधारे विरोधी पक्षांना हे पद देण्याचं टाळलं जाते असा प्रश्न उपस्थित होतो. पण राज्यामध्ये असा पेच पहिल्यांदाच निर्माण झालेला नाहीये. इतिहासाचा दाखला द्यायचा तर राज्याच्या स्थापनेनंतर 1962 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी विधानसभेची सदस्य संख्या 65 होती. काँग्रेसला त्यावेळी 235 जागांसह प्रचंड बहुमत मिळालं. विरोधातल्या शेकपा अर्थात शेतकरी कामगार पक्षाला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. त्या एकूण जागांच्या 10% म्हणजे 26.4 पेक्षा खूप कमी होत्या. तरीही सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालच्या तत्कालीन सरकारने लोकशाही परंपरेचा मान राखत शेकपाचे नेते कृष्णराव धुळप यांना अधिकृत विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली. या कारणामुळेच 10% जागा नसताना सुद्धा विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याची परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यानंतर 1967 मध्ये विधानसभेच्या जागा 270 झाल्या. त्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक राज्यात 203 जागा जिंकल्या आणि विरोधी असलेल्या शेकपाला केवळ 19 जागा मिळाल्या. पण त्यावेळी आधीची परंपरा कायम ठेवत कृष्णराव धुळप यांना विरोधी पक्षनेते सन्मान देण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसकडे विधानसभेत प्रचंड बहुमत असतानाची ही 2 उदाहरणं आहेत. केवळ लोकशाहीतल्या संतुलनाच्या तत्वाला महत्त्व देत आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबला जाऊ नये यासाठी त्यांना विरोधी पक्षनेत्याचं पद बहाल करण्यात आलं होतं. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर 2091 मध्ये दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 67 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या, तर भाजपाचे केवळ 3च आमदार निवडून आले होते. भाजपची सदस्य संख्या 10% कमी होती. तरी सुद्धा या पक्षाचे विजेंद्र गुप्ता यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देण्यात आली. आता संविधानिक संसदीय नियमावलीमध्ये किंवा विरोधी पक्षनेत्याच्या व्याख्या, वेतन आणि भत्तेविषयक कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीये. याशिवाय महाराष्ट्रात 1962 आणि 1967 मध्ये कमी सदस्य संख्या असताना सुद्धा विरोधी पक्षनेता नेमण्याचा इतिहास आहे. मग असं असताना सुद्धा आता 10% सदस्य संख्येचा आग्रह का धरला जातोय असा प्रश्न पडू शकतो. वास्तविक 10%चा जसा नियम नाहीये तसा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या पक्षाच्या सदस्याला या पदावर नेमण्याचा विशेष अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही असं सांगितलं जातं. विरोधकांकडे स्पष्ट संख्या नसताना सरकार, विधानसभा अध्यक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष यातून सहमतीने मार्ग काढू शकतात. सध्या शिवसेना ठाकरे गट हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. त्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पण 2 अधिवेशन होऊनही त्यावर निर्णय झाला नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या कमी असेल तर महाविकास आघाडीला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी आणि या गटाची संख्या 46 म्हणजे 28 पेक्षा जास्त होत असल्याने त्या आधारे विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी सुद्धा मागणी आता पुढे आली आहे. पण सरकार हे अध्यक्षांकडे बोट दाखवते आणि अध्यक्ष आधीपासूनच वेळ मारून नेण्याचा पवित्र्यात दिसतायत. त्यामुळे जनतेच्या सभागृहात विरोधी पक्षनेता नसण्याची नामुष्की राज्यावर ओढवली आहे. अर्थात सरकारने यशवंतराव चव्हाणांची परंपरा मान्य करायचं ठरवलं तर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षाचे अध्यक्ष हे सहमतीने विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित करू शकतात. पण असं होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ह्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता काय नियुक्त केला जात नसावा? विरोधी पक्षाचा नेताच नसल्यामुळे लोकशाहीतला जनतेचा आवाज दाबला जातो का? यावरती तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.